जर तुम्ही MST CET 2026 कॅप राऊंड साठी अर्ज करणार असाल, जरी तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स अवेलेबल असतील आणि संपूर्ण माहिती तुम्ही YouTube वरनं किंवा काउन्सिलर कडनं मिळवली असेल, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण अजूनही विद्यार्थी व पालक मित्रांचे मला कॉल येत आहेत, मेसेजेस येत आहेत, बरेचसे डाऊट्स त्यांच्या मनात आहेत, बरेचसे प्रश्न त्यांच्या मनात पडलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट्स मी क्लिअर करणार आहे, सर्व प्रश्नांचं उत्तर देणार आहे. नमस्कार, मी विजय जाधव पाटील, पुष्पक अकॅडमी छत्रपती संभाजीनगर मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास सातारा परिसर या एरियामध्ये गेल्या 15 वर्षापासून मी कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलोय. गेल्या काही वर्षापासूनच विद्यार्थी व पालक मित्रांची मला अशी विनंती होती की मी माझे चॅनल सुरू करावे, जेणेकरून माझ्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल व वेळोवेळी अपडेट्स मिळत राहतील. तर आजच्या व्हिडिओपासून मी माझ्या चॅनलला सुरुवात करत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MST CET 2026 कॅप राऊंड डॉक्युमेंट लिस्ट. ही चेकलिस्ट मी एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे काय, थोडक्यात जाणून घ्या. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही भारताचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र. ठीक आहे. आता याच्याबद्दल विद्यार्थ्यांचे डाऊट्स काय, जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी ऑलरेडी हे सर्टिफिकेट काढून ठेवलेलं आहे. कारण की 11वीला असताना त्यांना स्कॉलरशिप फॉर्म भरावं लागतं. तर डोमिसाईल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे एकत्र, त्याच्यामुळे त्यांनी हे सर्टिफिकेट काढून ठेवलेलं आहे. त्यांचा प्रश्न आहे की सर आम्हाला हे सर्टिफिकेट परत काढावं लागेल का? तर हे सर्टिफिकेट परत काढावं लागणार नाही. एकदा तुम्ही हे सर्टिफिकेट काढलं तर 15 वर्ष व्हॅलिड असतं. तरीही हे सर्टिफिकेट परत तुम्हाला काढायची गरज नाहीये. तरी विद्यार्थ्यांना अजून असा प्रश्न पडलाय की 1 एप्रिल पासून याचा फॉर्मॅट चेंज झालेला आहे. जे सर्टिफिकेट नवीन येत आहेत त्याच्यावरती विद्यार्थ्यांचा फोटो येतोय. तर विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला की सर माझ्या मित्राने तर सर्टिफिकेट काढले, त्याचा फोटो आलाय, नवीन फॉर्मॅट आलाय, तर मग आम्हालाही नवीन काढावं लागेल का? तर तुम्हाला हे काढावं लागणार नाही, याची गरज नाहीये. हे मी सांगत नाही, मी CET सेल वरनं हे मी कन्फर्म केलंय. आणि आमचे पालक मित्र FC सेंटरवर जाऊन त्यांनी सुद्धा हे कॉलेजमधून पण कन्फर्म केलेलं आहे की नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट हे जुनं जरी असेल, म्हणजे 11वीला असताना जरी काढलं असेल, शाळेत असताना जरी काढलेलं असेल, तरी ते व्हॅलिड राहणार आहे. ठीक आहे. आता याच्याबद्दल अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असा पडलेला आहे, सर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट, तर हे दोन्ही सर्टिफिकेट माझे एकत्र आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी वेगळं वेगळं काढलेलं आहे. तर हे वेगळं वेगळं असलं तरी चालतं आणि एकत्र असले तरी चालतं. ठीक आहे. आता पुढच्या डॉक्युमेंटवर जाऊया आपण. पुढचं डॉक्युमेंट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र. तर डोमिसाईल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे सेतू कार्यालयावर जाऊन मिळतं तुम्हाला. सेतू कार्यालयावर त्याच्या डॉक्युमेंट्स काय लागतात, तर TC, तुमची TC, तुमचं आधार कार्ड, तुमच्या वडिलांची TC, वडिलांचं आधार कार्ड आणि एक लाईव्ह फोटो घेतला जातो. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात. सेतू कार्यालयावर जाऊन हे डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळतात. आता हे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी काढलेलंच असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नाही काढले ते आताही काढू शकतात. कारण की CET सेलचं कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला 20 ते 25 दिवस दिले जातात. ही रजिस्ट्रेशनची प्रोसेसच 20-25 दिवस चालते. तोपर्यंत तुम्ही हे सर्टिफिकेट काढू शकता. हे सर्टिफिकेट आठवड्याभरात तुम्हाला मिळतं. ठीक आहे. आणि आता अजून एक, आता हे डोमिसाईल सर्टिफिकेट बद्दल अजून एक डाऊट विद्यार्थ्यांच्या मनात आहे, सर माझ्याकडे रहिवासी सर्टिफिकेट आहे, तर रहिवासी सर्टिफिकेट चालेल का? कारण की रहिवासी सर्टिफिकेटलाच बऱ्याच जणांना डोमिसाईल सर्टिफिकेट वाटतं आणि बरेच जण डोमिसाईल सर्टिफिकेटलाच रहिवासी सर्टिफिकेट म्हणतात. तर याच्यात फरक असा आहे की जसं की मी तुम्हाला सांगितलं, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही भारताचे रहिवासी असल्याचं सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं सर्टिफिकेट आणि रहिवासी सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही या जिल्ह्याचे रहिवासी असल्याचं सर्टिफिकेट असतं. तर डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी रहिवासी सर्टिफिकेट काढणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे रहिवासी सर्टिफिकेट काढावं लागतं. या कॅप राऊंडच्या प्रोसेससाठी रहिवासी सर्टिफिकेट कंपल्सरी नाहीये. ठीक आहे. आणि ज्यांनी 11वी-12वीला रहिवासी सर्टिफिकेट काढलं असेल ते एक्सपायर झालं असेल, कारण की रहिवासी सर्टिफिकेट हे दरवर्षी काढावं लागतं. ते मार्च मध्ये तुम्ही केव्हाही जरी काढलं वर्षभरात, तर मार्च मध्ये एक्सपायर होत असतं. तर पण रहिवासी एक्सपायर झालेला असेल तर रहिवासी सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही, डोमिसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागेल. आता फॉर्म सुरू झाल्यानंतर अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात पडणार आहे, ते मी इथेच क्लिअर करतोय की डोमिसाईल सर्टिफिकेट साठी जे ऑप्शन दिलं जातं फॉर्म मध्ये, तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर पॉपअप येतं. त्या पॉपअप मध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट, TC आणि बर्थ सर्टिफिकेट असे 3 ऑप्शन दिले जातात. जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही TC अपलोड करू शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकता. पण डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे तुम्हाला नंतर ऍडमिशन नंतर लागणारच आहे. त्यामुळे हे सर्टिफिकेट काढूनच घ्यायचंय.
ऍडमिशन नंतर तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म भरावा लागतो. तसं स्कॉलरशिप फॉर्म भरताना हे सर्टिफिकेट तुम्हाला डोमिसाईल अपलोड करावं लागतं. त्यामुळे हे सर्टिफिकेट काढणं अनिवार्य आहे. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट. आता जे कॅटेगरीत येतात विद्यार्थी SC ST OBC आणि SBC आणि NT हे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑलरेडी हे सर्टिफिकेट त्यांच्या पालकांनी काढून ठेवलेलं असणार आहे. तर त्यांना याचं टेन्शन घ्यायचं काम नाहीये, त्यांच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. आता प्रश्न ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी, EWS कॅटेगरीचे विद्यार्थी आणि मराठा कास्टचे विद्यार्थी, SCBC रिझर्वेशन जे त्यांना 2024 पासून मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांकडे सहसा हे सर्टिफिकेट अवेलेबल नसतं. तर सगळ्यात पहिले मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असा आहे की सर आम्ही EWS मध्ये रिझर्वेशन घेऊ शकतो का, EWS चं सर्टिफिकेट काढू शकतो का? तर तुम्ही EWS सर्टिफिकेट काढू नाही शकत, तुम्हाला हे ऍप्लिकेबल नाहीये. MST CET 2026 कॅप राऊंड साठी तुम्ही EWS मध्ये मोडत नाही. EWS चं सर्टिफिकेट तुम्हाला ऍप्लिकेबल नाही. तुम्ही SCBC चंच काढायचंय मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांनी, किंवा मग कुणबीची नोंद मिळाली असेल तर OBC सर्टिफिकेट, हे दोनच रिझर्वेशन तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तुम्ही EWS चं रिझर्वेशन घेऊ शकत नाही. तर विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलाय सर माझ्या मित्राने, तर मी मराठा कास्टचा विद्यार्थी आहे, माझा मित्रही मराठा कास्टचा विद्यार्थी आहे, त्याने EWS सर्टिफिकेट काढलेलं आहे. त्याने जे EWS सर्टिफिकेट काढलेलं आहे ते सेंट्रल लेवलचं EWS सर्टिफिकेट आहे. कारण की सेंट्रल लेवलला तुम्ही EWS मध्येच मोडता, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही EWS मध्ये रिझर्वेशन घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला SCBC च सर्टिफिकेट काढायचं आहे. आता EWS च्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेला आहे की सर आम्ही SCBC चं रिझर्वेशन घेऊ शकता का, किंवा अदर कॅटेगरीचं कुठलं रिझर्वेशन घेऊ शकतो का? तर ओपन मध्ये जे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांचं वडिलांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे आणि जे ओपन मध्ये आहेत, जसे की ब्राह्मण, जैन, मुस्लिम, सिख, हे विद्यार्थी जे आहेत ते ओपन मध्ये मोडतात आणि त्यांच्या वडिलांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, तशा विद्यार्थी EWS सर्टिफिकेट मध्ये रिझर्वेशन घेऊ शकतात. 10% तुम्हाला आरक्षण मिळतं आणि फीस मध्ये पण कन्सेशन मिळतं. त्याच्यामुळे जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे त्यांनी EWS मध्येच ऍप्लिकेशन करायचं आहे. हे झालं ओपन EWS च्या विद्यार्थ्यांचं आणि SCBC च्या विद्यार्थ्यांचं जे काही कन्फ्युजन, जे मला प्रश्न वारंवार विचारले जातात त्याचं उत्तर. जरी अजून तरीही काही डाऊट्स तुमच्या मनात असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा प्रत्यक्ष येऊन भेटू शकता. पुढचं डॉक्युमेंट आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे ओपन आणि EWS च्या विद्यार्थ्यांना सोडून बाकी सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे काय, तुम्ही काढलेलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड आहे का नाही याची पडताळणी करून तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं, त्यालाच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणतात. तर हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. तुम्ही जर हे सर्टिफिकेट नाही काढलं तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटला व्हॅल्यू राहणार नाही आणि तुम्हाला रिझर्वेशन मधून ऍडमिशन मिळणार नाही. त्याच्यामुळे कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी आहे रिझर्वेशन मिळवण्यासाठी. हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट साठी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागतं. हे सेतू कार्यालयावर मिळत नाही, तुम्हाला याचं ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागतं आणि समाज कल्याणच्या ऑफिसला, तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये जाऊन सबमिट करावं लागतं. तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट मिळते आणि 1 महिन्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. पण आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं, त्यांच्याकडे रिसिप्ट आहे, सर्टिफिकेट अजून आलेलं नाही. तर तुमची ती जी रिसिप्ट आहे ती व्हॅलिड असणार आहे तुमच्या रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी. आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस नंतर कॅप राऊंडची प्रोसेस जवळपास 2.5 ते 3 महिने चालते. तोपर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट आलं तरी चालतं, तर तुम्ही तोपर्यंत रिसिप्ट अपलोड करू शकता. ठीक आहे, हे झालं कास्ट व्हॅलिडिटी बद्दल. अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता मला. त्याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे कोणाकोणाला ऍप्लिकेबल आहे, तर ओपन, EWS, SC आणि ST या 4 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सोडून बाकी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काय असतं? नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही उन्नत प्रगत गटात मोडत नसल्याचं सर्टिफिकेट आहे. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला रिझर्वेशन मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या वडिलांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही 8 लाखाच्या आत तुमच्या वडिलांचं उत्पन्न आहे तर तुम्ही उन्नत प्रगत गटात मोडत नाही. त्याच्यासाठी हे सर्टिफिकेट तुम्हाला नॉन क्रिमिनल काढावं लागणार आहे. नॉन क्रिमिनल साठी काय डॉक्युमेंट लागतात, तर 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट. कोणाकडे 1 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट असेल तर ते चालणार नाही. 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट, रहिवासी आणि तुमची TC, कास्ट सर्टिफिकेट तुमचं, तुमच्या वडिलांचं आधार कार्ड, तुमचं आधार कार्ड, वडिलांची TC आणि तुमचा एक लाईव्ह फोटो, दोघांचंही काढलं जातं.
त्याच्यामुळे हे आणि सेतू कार्यालयावर जाऊन तुम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. तिथे तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळतं. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटला अप्लाय करून ते सर्टिफिकेट यायला वेळ लागतो. तर तुमच्याकडे ती रिसिप्ट असेल तर तुम्ही कॅप राऊंड रजिस्ट्रेशनसाठी ती रिसिप्ट ऍप्लिकेबल आहे ती अपलोड करू शकता फॉर्म भरताना. ठीक आहे, हे झालं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट आहे इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट कोणाकोणाला लागेल? ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट लागेल. बाकी रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, ओपनला आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट लागत नाही. पण फॉर्म भरताना एक ऑप्शन येते TFWS, एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे. त्या स्कीम मध्ये जर तुमचं ऍडमिशन झालं तर तुम्हाला ट्युशन फीस वेव होते. पण या स्कीमचं क्रायटेरिया काय आहे की या स्कीमसाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट, जर तुम्ही फॉर्म भरताना टिक केलं, येस केलं TFWS ला, तर ते इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावं लागतं. तर त्याचं क्रायटेरिया असं आहे की 8 लाखाच्या आत उत्पन्न असणं गरजेचं आहे वडिलांचं. त्याच्यामुळे ते इन्कम सर्टिफिकेट, तर ते ऑप्शन तुम्ही टिक केलं तर तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि TFWS मध्ये जर त्याचं कॉलेजमध्ये त्याचा क्रायटेरिया असा आहे की कॉलेजमध्ये टॉपच्या 3 विद्यार्थ्यांना हे रिझर्वेशन मिळतं. त्या टॉपच्या 3 विद्यार्थ्यांमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ट्युशन फीस वेव होते. मुलींना तर ट्युशन फीस ऑलरेडी 100% वेव झालेली आहे, त्यांचा प्रश्न नाही. मुलांनी हे ऑप्शन टिक करायचं आहे. हे ऑप्शन टिक केल्याने तुमचं नुकसान काही नाहीये, पण झाला तर फायदाच होणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हे ऑप्शन टिक करायचं आहे आणि इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचंय. त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट आहे 10वीचं मार्कशीट. आता 10वीच्या मार्कशीटसाठी एक मार्कशीट असतं आणि एक बोर्ड सर्टिफिकेट असतं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलाय, सर बोर्ड सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का? काही विद्यार्थ्यांनी अजूनही शाळेत जाऊन बोर्ड सर्टिफिकेट कलेक्ट केलेलं नाही. कारण रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला मार्कशीट मिळते, बोर्ड सर्टिफिकेट काही दिवसानंतर मिळतं. त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी बोर्ड सर्टिफिकेट त्यांना माहीतच नसतं, तर त्यांनी घेतलेलं नसतं. तर तुम्ही शाळेत जाऊन घेऊ शकता, आणि जरी काही कारणाने तुमच्याकडे अवेलेबल नसेल तरी घाबरून जायचं कारण नाहीये. SSC मार्कशीट कंपल्सरी आहे. SSC मार्कशीटवर तुमचं ऍडमिशन होईल. त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट आहे 12वीचं मार्कशीट. तर या वर्षीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट एकत्रच मिळालेले आहे. त्यामुळे या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी काही घाबरून जायचं कारण नाहीये, की एकत्रच जो सर्टिफिकेट मिळालं ते अपलोड करू शकता. जे रिपीटर्स आहेत त्यांना वेगवेगळं सर्टिफिकेट मिळालेलं असणार आहे. तरीही बोर्ड सर्टिफिकेट कंपल्सरी नाहीये. HSCचं मार्कशीट असलं तरी चालतं. त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट आहे JEE स्कोअर कार्ड. सर आता JEE स्कोअर कार्ड आम्ही इथं कंपल्सरी, विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे, सर हे JEE स्कोअर कार्ड कंपल्सरी आहे का? कारण की JEE ला मला मार्क कमी मिळालेले आहेत, तर मग फॉर्म भरताना हे JEE स्कोअर कार्ड लागेल का? तर हे कंपल्सरी नाहीये. JEE स्कोअर कार्ड तुम्ही नो करून, JEE ऑप्शन नो करून तुम्ही फॉर्म भरू शकता. पण मी असा विद्यार्थ्यांना सल्ला देईल की JEEचं स्कोअर कार्ड होईल तर तेवढं तुम्ही अपलोड करा. मार्क्स जरी कमी असतील तरी येस करूनच भरा. तर तुमचं नुकसान काही नाही, झाला तर फायदाच होईल. कारण की विद्यार्थ्यांना वाटतं की JEEचं जर आम्ही अपलोड केलं, सर JEEचं ऑप्शन टिक केलं, तर ते JEEचे मार्क्सच कन्सिडर करतील. असं नाहीये. तुमच्या CETच्या मार्क्सच्या बेसवर तुमचं ऍडमिशन होईल. आणि काही केसेसमध्ये असं होऊ शकतं की JEEच्या मार्क्सच्या बेसवर तुमचं ऍडमिशन CET वर नाही मिळालं, पण JEEच्या बेसवर मिळू शकतं. त्यामुळे ते ऑप्शन टिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे स्कोअर कार्ड. MST CET स्कोअर कार्ड ऑब्व्हियसली तर त्याच बेसवर तुमचं ऍडमिशन होणार आहे. MST CET स्कोअर कार्ड डाउनलोड करून ठेवा, ते तुम्हाला अपलोड करावं लागेल. त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट आहे पासपोर्ट साईज फोटो. व्हाईट बॅकग्राऊंड पासपोर्ट साईज फोटो लागेल, त्याच्यासोबत सिग्नेचर खाली वेगळी अपलोड करावी लागेल. ठीक आहे. आणि याच्याबद्दल असा प्रश्न विद्यार्थ्यांचा होता की सर CET साठी ऍप्लिकेशन करताना जे आम्ही फॉर्म भरला होता तेव्हा फोटो जो अपलोड केला होता तोच फोटो अपलोड करणं गरजेचं आहे का? नवीन फोटो पण अपलोड केला तर चालतं? तर नवीन फोटो अपलोड केला तरी चालतं, फक्त व्हाईट बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. तर हे सगळे प्रश्न मला विचारल्या जात होते आणि हे डाऊट्स विद्यार्थ्यांच्या मनात होते, ते मी माझ्याकडनं संपूर्ण प्रयत्न केलेला आहे की तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. आणि आय होप की तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झालेले असतील. जरी तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉल करू शकता आणि प्रत्यक्ष येऊन भेटू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी कॅप राऊंड आता तुमचे सुरू होणारच आहेत, आणि हा व्हिडिओ पोहोचेपर्यंत कॅप राऊंड ऑलरेडी तुमचा सुरू झालेला असू शकतो, तरी हा व्हिडिओ युजफुल राहणार आहे तुमच्यासाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये कॅप राऊंड बद्दल मी एक्सप्लेन करणार आहे, कशा प्रकारे कॅप राऊंड कंडक्ट केला जातं, कशा प्रकारे राऊंड्स असतात, कसा स्केड्यूल असतो कॅप राऊंडचा, हे सगळं मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, गरजूंना शेअर करा, आणि बेल आयकॉनवर प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून असे नवीन अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे फिट, स्टे हेल्दी. बाय.